मंडळी, सध्या बिग बॉसमध्ये टॉप 5 कोण असतील याची सगळीकडे चर्चा चालू आहे. पण काय होईल जर मी तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये टॉप 5 जे आहेत ते सांगितलं तर? म्हणजे लिटरली हे खरं खोटं तुम्हाला नंतर कळेलच. पण सध्या माझ्याकडे टॉप 5 कंटेस्टंटची लिस्ट आली आहे एका ॲनालिसिसकडून, आणि ते टॉप 5 कोण आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण तुमच्या मते की मी ही जी नावं सांगणार आहे ही टॉप 5 डिझर्व करतात की नाही करतात, आणि का नाही करत किंवा का करतात हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. कारण तुमचे बेधडक कमेंट वाचायला मजा येते, त्यामुळे 100% कमेंट करायला विसरू नका. आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार, मी तुमचा यजमान म्हणजे तुमचा सर्वेश. वेलकम टू द आमच्या शब्दवेडे चॅनल. चला आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिलं नाव जे आहे टॉप 5 मधलं ते नाव आहे विशाल कोठियन. तुम्हाला माहित असेल विशाल कोठियन जो आहे तो टोळीचा म्होरके आहे. टोळी म्हणजे लिटरली असा ग्रुप ज्या ग्रुप बरोबर अख्खं घर भांडायला किंवा इश्यू करायला थोडासा विचार करायचा. कारण टोळीमधले जे सदस्य होते, रुचिता असेल, अनुश्री असेल, हे अख्ख्या घरातल्या सगळ्यात जास्त वाईल्ड कॅरेक्टर होत्या. म्हणजे अजिबात त्यांना कोणी कंट्रोल करू शकत नव्हतं. ते कोणत्याही स्तरावरती जायचे स्वतःचा विजय करण्यासाठी. आणि अशा लोकांना घेऊन विशाल कोठेने एक टोळी बनवली, आणि त्या टोळीचा फक्त म्होरक्याच नाही तर रिअलमध्ये तो मेन होता. म्हणजे लिटरली त्या काय केलं पाहिजेत, त्यांनी काय नाही केलं पाहिजेत, किंवा त्यांना कसं खेळायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी विशाल कोठियनच सांगत आलाय. आणि ही अशी टोळी हँडल करणं खूप वेगळी गोष्ट आहे. आणि विशाल कोठियन सुरुवातपासूनच खूप मास्टर माइंड गेम खेळतो. त्याचे सगळे गेम प्लॅन बघा, सगळे उत्तरं बघा, सगळे जे क्वेश्चन विचारतात त्याचे आन्सर बघा, किंवा कोणत्याही टास्कमध्ये त्याचा प्लेबॅक बघा. तो 100% खूप जास्त डोकं वापरून खेळतोय. राखी सावंतला देखील टॅकल करायचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे विशाल कोठियनच केलं. आणि काही झालं, बिरबल आहे, हुशार आहे, त्यामुळे तो 100% जाईल टॉप 5 मध्ये. 100% त्याचं नाव टॉप 5 मध्ये असेलच. तुम्हाला काय वाटतं विशाल कोठियनबद्दल नक्की सांगा. बाकी ॲनालिसिसमध्ये हे दिसतं की बाबा सध्या शोचा मास्टर माइंड, इथं देखील मास्टर माइंडच नाव आहे, शोचा मास्टर माइंड मानला जात आहे विशाल कोठियन. जरी त्याच्या वागण्यावर रितेश सरांनी ताशेरे ओढले असले तरी त्याचा गेम आणि रणनीतीमुळे टॉप 5 मध्ये तो 100% असेल. त्यामुळे विशाल कोठियन टॉप 5 मध्ये दिसेल आपल्याला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतरचं नाव येतं तन्वी कोलते. आता तन्वीबद्दल बोलायचं झालं तर रुचितानं तर घराच्या बाहेर गेल्यानंतर क्लिअरच बोलली आहे की देऊन टाका तन्वीला किंवा आरबीला ट्रॉफी, कशाला गेम वगैरे करताय. म्हणजे काइंड ऑफ थोडे सिक्रेट गोष्टी वगैरे ती रिव्हील केली असं वाटतं त्यातल्या शोमधल्या, ज्या खऱ्या खोट्या आपल्याला नाही माहिती. पण त्याच्यावरती एक्स कंटेस्टंट, बिग बॉस 5ची एक्स कंटेस्टंट जान्हवी ही अचानकपणे बिग बॉसच्या सपोर्टमध्ये धावून आली. तुम्हाला माहित असेल काल व्हिडिओ आला, त्याला पण मी रिप्लायमध्ये एक इन्स्टाला व्हिडिओ टाकलाय. पण ठीक आहे, पण तन्वी येईल का तर तिची पण गॅरंटी वाटते. कारण तन्वी खूप जास्त स्ट्रॉंग प्लेअर आहे, किंवा सुरुवातीपासूनच ती गेम प्लॅन अशी वेगवेगळी करत आली की ती जाईल टॉप 5 मध्ये 100% जाईल अशी खात्री वाटते. इथं पण लिहिलं की बाबा तन्वीबद्दल प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना ती फेक वाटते, पण तरीही ती विनर मटेरियल वाटते. त्याच पद्धतीने तिचे फॅन फॉलोविंग पाहता फायनलपर्यंत ती नक्की मजल मारेल. त्यामुळे तन्वी देखील फायनलला जाईल टॉप 5 मध्ये, याची गॅरंटी वाटते. त्यानंतरचं नाव आहे तर राकेश बापट. राकेश बापटबद्दल, राकेशचा शांत आणि संयमी स्वभाव, संयमी खेळ प्रेक्षकांना आवडत आहे. जरी काही प्रेक्षक त्याला बोरिंग म्हणत असले तरी त्याचा गेम प्लॅन जो आहे तो गेम प्लॅन खरोखर टॉप नॉच आत्तापर्यंत आलाय. म्हणजे लिटरली तो त्याच्या पद्धतीने गोष्टी टॅकल करतो, त्याच्या पद्धतीने गोष्टी फिरवतो. आणि या गोष्टींच्यामुळेच कॉन्ट्रोवर्सी पण भरपूर झाला. रुचितानं आरबीचं पण नाव घेतलं होतं की यालाच ट्रॉफी देऊन टाका. पण तरी देखील राकेश बापट हा वाटतो विनर मटेरियल, आणि तो येईल टॉप 5 मध्ये अशी शक्यता आहे. त्यानंतरचं नाव आहे तर प्राजक्ता शुक्र. हे जरा मला वाटत नाही ॲक्च्युली, पण तरी पण अनालिसिसमध्ये वाटतं की प्राजक्ता शुक्रे जसं सुरुवातपासून आत्तापर्यंत आले. 2 नाव आहेत बेसिकली, प्राजक्ता शुक्रे आणि प्रभू शेळके. हे 2 कॅरेक्टर असे आहेत की ते सुरुवातपासून इथंपर्यंत कसे आलेत, तर त्यांचा गेम प्लॅन कसा आहे, काय आहे, हे जास्त कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. कारण ते इथंपर्यंत आलेत ही खूप मोठी किंवा स्ट्रेंज गोष्ट आहे. आणि असंच ते टॉप 5 मध्ये पण जातील. त्यांच्यावरती जे प्रेम करणारी पब्लिक आहे ते त्यांना सपोर्ट करेल, की खरंच बिग बॉस त्यांना काही इंटरनल सपोर्ट वगैरे करतोय जे लोक म्हणतायत त्या पद्धतीने तिला सपोर्ट आहे प्राजक्ता शुक्रेला आणि प्रभू शेळकेला. बाय द वे त्याचे पण व्हिडिओज मी बनवलेत. इथं तुम्हाला आय बटनमध्ये लिंक मिळेल, इथं क्लिक करून तुम्हाला बघा नक्की की बिग बॉसचा कसा हिडन सपोर्ट प्राजक्ताला किंवा प्रभूला असू शकतो. त्यामुळे ते दोघांचं देखील नाव आहे. त्यानंतर म्हणजे 5 नावं झाली ॲक्च्युली. विशाल, तन्वी, राकेश, प्राजक्ता आणि प्रभू ही 5 नावं टॉप 5 मध्ये दिसतील आपल्याला, असे अनालिसिस रिपोर्ट्स आहेत. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे रुचिताना जे काल बोलली होती की बाबा शो स्क्रिप्टेड टाईप आहे, स्क्रिप्टेड काय बोलली नव्हती बिचारी, पण तिलाच ट्रोल करण्यात आलं. तिचा गेम काय होता काय नाही होता मी तुम्हाला आधी पण बोलले. मी स्वतः तिला किती शिव्या घातल्यात. लाईव्ह स्ट्रीम जेव्हा मी करायचो, लाईव्ह स्ट्रीमवरती तर किती पब्लिक यायची. लिटरली मी जास्त लाईव्ह स्ट्रीम केलेला नाही आहेत शब्दवेळेवरती, पण ज्या मोजक्या केल्यात त्या पण लाईव्ह स्ट्रीम सगळ्या 1.5-2 लाखाला गेल्यात जरा कमी.
त्यामुळे ते भरपूर लोकांना माहिती आहे की शब्दवेळेवरती हा यजमान भाऊ लिटरली खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हटलं आहे. ज्यावेळी तिची चूक होती रुचिताची तेव्हा मी तिला देखील खूप ट्रोल केले, तिला देखील खूप रोस्ट केले. पण जर ती बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करते आणि त्या गोष्टीला वेगळं काहीतरी वळण देऊन जान्हवी मॅडम सारख्या एक्स कंटेस्टंट येऊन जणू काय बिग बॉसचे काय बाबा तिनं काय शिवाज बिवाज घातल्या, रुचितानं बिग बॉसला शिवाज दिल्या का काय, अशा पद्धतीने रिॲक्ट आहे. हॅलो प्लीज प्लीज असं काय बोलून ती जान्हवी काय बोलली बाबा तिला काय बोलायचं, ह्याला काय बोलायचं नाही, बिग बॉसला काय बोलायचं नाही. अरे तर त्यांचा विषय आहे, नाही बोलायचं त्यांचा विषय, बोलतील नाही बोलतील त्यांचा विषय. त्यामुळे ते कुठंतरी 19-20 वाटतं. पण हां, याच्यामध्ये रुचिता जर गेल्या आठवड्यात गेली नसती तर यामध्ये रुचिताचं नाव 100% असतं. बाकी मला वाटतं की तन्वीमध्ये थोडंसं पोटेन्शियल आहे, जसं ती इथंपर्यंत आली आहे गेममध्ये. थोडंसं वाटतं मला की तन्वी कोलतेलाच ट्रॉफी मिळेल. बाकी तुमचं काय मत आहे हे 100% कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ. आणि बाय द वे, खरोखर मनापासून सांगा की कोण ट्रॉफी घेईल किंवा कोणाला ट्रॉफी दिली जाईल असं तुम्हाला वाटतं कमेंट सेक्शनमध्ये. तोपर्यंत बघत राहा चॅनल. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.